नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुका, या तालुक्यातला प्रमुख व्यवसाय शेती. कळवणमधील गंगा पगार यांनी मात्र आपल्या 2.25 एकरच्या जमिनीवर साकारलंय पोल्ट्री फार्म. फक्त हॅचरी नव्हे तर ब्रीडरचाही ते व्यवसाय करतात. या व्यवसायाची सुरुवात 2000 साली झाल्याचं ते सांगतात. मात्र सुरुवातीला फक्त हॅचरीचाच व्यवसाय होता. घरची गरिबी असल्याने गंगा पगार अगोदर नाशकात कामाला होते. मात्र आपल्याला काहीतरी करून दाखवायचे या जिद्दीतून त्यांनी हॅचरीचा व्यवसाय सुरू केला. व्यवसाय सुरू करताना त्यांनी आपल्या नातेवाईकांचे पोल्ट्री फार्म्स बघितले. त्यानंतर 2002 साली त्यांनी 5000 क्षमतेचं पहिलं शेड उभारलं. लगेच पुढल्या वर्षी 10000 क्षमतेचे 2 शेड उभारले. याच वेळी त्यांनी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग न करता स्वतः व्यवसाय सुरू केला. त्यावेळी ते पक्षी हरियाणा, जबलपूर इथून मागवायचे. पण लांबच्या प्रवासामुळे पक्ष्यांच्या गुणवत्तेवर परिणाम व्हायचा. त्यामुळे अनेकदा नुकसानही सोसावं लागायचं. मग विचार करून अखेर त्यांनी 2010 मध्ये ब्रीडरचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. ब्रॉयलर शेड होते माझ्याकडं आणि ब्रॉयलर शेड असताना मग मला कळालं की याला स्वतःचं सर्व चिक्स पण स्वतःची पाहिजे, अंडी पण स्वतःची पाहिजेत. मग या हिशोबात मी 2002 नंतर 2010मध्ये मी हॅचरी टाकली आणि 2010 नंतर हॅचरी टाकल्यानंतर मग मला कळालं की अंडी पण स्वतःचीच पाहिजे. मग 2010च्या शेवटीच मग मी ब्रीडर पण आणले. ब्रीडर म्हणजे अंडे देणारे पक्षी. आणि मग त्या अंडे देणाऱ्या पक्ष्यांपासून अंड्याचं उत्पादन होतं आणि तेच अंडे मग मी माझ्या हॅचरीमध्ये सेटिंग करतो आणि ते सेटिंग केलेले अंडे, ते चिक्स जे निघतात ते चिक्स मग मी मार्केटमध्ये 50% विकतो आणि 50% माझे जे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आहेत त्याच्यामध्ये मी ते टाकतो. ब्रीडरचा व्यवसाय करायचा असेल तर गाठीशी बक्कळ पैसा हवा. मात्र गंगा पगार यांनी हार मानली नाही. उलट पक्षी त्यांनी वेगवेगळ्या बँकांकडे कर्जासाठी अर्ज केला. ब्रीडरचा व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी आवश्यक असणारी कोंबडीचं ब्रीडही उत्तम हवं. व्यंकटेश्वरा कंपनीकडे उत्तम ब्रीड मिळतं अशी माहिती त्यांना मिळाली. त्यांनी कंपनीशी संपर्क साधला. पण ब्रीडरचा व्यवसाय करोडपतींचा आहे असं त्यांना सांगण्यात आलं. मात्र हार न बांधता गंगा पगार यांनी आपले प्रयत्न सुरूच ठेवले. त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी भाविनबाई शहा यांनी आर्थिक पाठबळ दिलं. शहा यांनी 8 लाखांची मदत केली आणि ब्रीडरचा व्यवसाय उभा राहिला. पोल्ट्री व्यवसाय टाकतानाच मला सगळ्यात मोठी अडचण आली की मला कुठल्याही बँकेनं मला लोन दिलेलं नाही आणि लोन दिलं असतं पण तेवढं मॉर्गेज देण्यासारखं माझ्याजवळ नव्हतं आणि म्हणून मला ते लोन नाही मिळू शकलं. पण मला जे नाशिकमध्ये मी ज्या शेडकडे कामाला होतो, भाविनबाई धीरजलाल शहा पंचवटीत ते व्यावसायिक आहेत, त्यांनी मला जी मदत केली आणि त्या मदतीमुळेच मी आज ह्या पोल्ट्रीमध्ये मी उभा राहू शकलो. बँकेपेक्षा मला त्या शेडने भरपूर मदत केली आहे आणि म्हणून मी या पोल्ट्रीमध्ये मी टिकू शकलो. नाही तर मोठे अगदी पैसेवालेसुद्धा या व्यवसायामध्ये टिकत नाहीत. पण फक्त मला ते शेडचं सहकार्यामुळे मी या पोल्ट्रीमध्ये मी टिकू शकलो. ब्रॉयलरसाठी शेडची उभारणी करताना एका स्क्वेअरमध्ये 1 पक्षी ठेवला जातो, तर ब्रीडरसाठी हेच प्रमाण 2 स्क्वेअरमध्ये 1 पक्षी एवढं आहे. एका शेडमध्ये ते 5000 पक्षी ठेवतात. असं त्यांच्याकडे 2 शेड आहेत. सध्या त्यांच्याकडे ब्रीडरचे एकूण 15000 पक्षी आहेत. ब्रीडरसाठी सकाळी साफसफाई केली जाते. त्यानंतर अंडी गोळा केली जातात. मग पुन्हा एकदा स्वच्छता केली जाते. त्यानंतर अंडी पेमिकेशन रूममध्ये निर्जंतुक करण्यासाठी ठेवली जातात. त्यानंतर अंड्यांना कोल्ड रूममध्ये ठेवलं जातं. 4 ते 5 दिवस कोल्ड रूममध्ये अंडी ठेवली जातात. इन्क्युबेटर मशीनमध्ये 18.5 दिवस अंडी ठेवली जातात. त्यानंतर हॅचरमध्ये 2.5 दिवस अंडी ठेवली जातात. सुमारे 504 दिवस अंडी विविध मशिनरीमध्ये राहतात. विशेष म्हणजे इन्क्युबेटरमध्ये अंड ठेवल्यानंतर 12व्या किंवा 13व्या दिवशी किती पिल्लं बाहेर येणार याचा अंदाज येतो. 21व्या दिवशी अंड्यांमधून पिल्लं बाहेर येतात. या पिल्लांपैकी काही पिल्लं गंगा पगार विकतात तर 50% पिल्लं ही ते कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये देतात. आतापर्यंत 15 शेतकऱ्यांशी त्यांनी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा व्यवहार केलाय. गंगा पगार यांचं स्वतःचं चिकन सेंटर आहे. या ठिकाणी 10% माल जातो. उर्वरित माल हा गुजरात, मुंबई इथल्या मार्केटमध्ये जातो. तिने अंडे दिल्यानंतर ते कमीत कमी वेळेमध्ये गोळा करणे, त्याच्यानंतर प्रत्येक अंडं हे डेटॉलने साफ करणे, त्याच्यानंतर ते अंडे कमीत कमी वेळेत फेमिकेशन रूममध्ये आणणे, फेमिकेशन केल्यानंतर ते कोल्ड रूमला ठेवणे आणि कोल्ड रूमसुद्धा असा बनवला आहे की तिथं त्या अंड्याला 16 अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते त्या अंड्याला आणि आम्ही ते अंडं तेवढ्या तापमानामध्ये तिथं ते कोल्ड रूममध्ये स्टोअर करतो आणि त्याच्यानंतर मग हॅचरी जवळ असल्यामुळे ते अंडे आम्ही तिथं सेटिंग करतो. कोंबडीचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी लसीकरणही केली जातं. राणीखेत, CRD, बर्ड फ्लू, IRD असे रोग कोंबड्यांना होऊ नयेत यासाठी कोंबड्यांना लसही दिली जाते.
पॅरण म्हणजे पहिल्या दिवसापासून तर अगदी 65-66 आठवड्यापर्यंत हे जे पक्षी असतात यांना सर्व टोटल वॅक्सिन 45 वेळा वॅक्सिन दिलं जातं आहे आणि 45 वेळा जर तुम्ही वॅक्सिन अगदी करेक्ट केलं चांगल्या पद्धतीनं तर त्या कोंबडीपासून जे अंड निर्मिती होतं आणि त्या अंड्यापासून जर पिल्लं तयार होणार आहे तर ते पिल्लं अगदी चांगल्या प्रकारे तुम्हाला पुढच्या 40 दिवसामध्ये उत्पादन देऊ शकतं. जर तुमचं वॅक्सिन शेड्यूल करेक्ट नसेल, वॅक्सिन तुम्ही चांगल्या पद्धतीने केलं नसेल तर ते अंडही चांगलं राहणार नाही आणि त्याच्यातून जे पिल्लं तयार होणार तेही चांगल्या प्रकारे पिल्लं तयार होणार नाही. कोंबड्यांच्या खाद्याकडेही लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे. यासाठी मका, सोयाबीन ऑइल, शिलग्रीट, DLM, लायसिंग, विटॅमिन, कोलिंग, मधुरामायसिन, फायटीज, टॉक्सिन ब्रँडर, लिव्हर टॉनिक आणि विविध घटकांचं मिक्सचर कोंबड्यांना दिलं जातं. फक्त मधुरामायसिन हे ब्रीडरसाठी वापरलं जातं. सोया आणि ढेपचं उत्पादन कमी असल्याने खाद्य मिळण्यास अडचणी निर्माण होतात. वेळप्रसंगी जास्त पैसे देऊन कोंबड्यांसाठी खाद्याची व्यवस्था करावी लागते. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आणि चिकन सेंटरचे व्यवस्थापन गंगा पगारच बघतात. पोल्ट्रीचं जे खाद्य आहे सगळ्यात जास्त जर खर्च असेल पोल्ट्रीमधला हा फक्त खाद्यावरचा खर्च आहे. हा खाद्यावरचा एकदा पक्षी आणला तो पिंजऱ्यात टाकला, पण सगळ्यात मोठा जो खर्च असतो तो फीडचा खर्च असतो, तो फीडचा. आणि आज असं आहे की मका, सोया आणि इतर मेडिसिन इतकी महाग झाली की जी खाद्य 15-16 रुपये किलोने पडत होती आता 15-16 रुपये किलो तर मकाचाच रेट आहे, म्हणजे की ते 25-26 रुपये किलोवरती तो गेलेला आहे तो खर्च. राहुल हॅचरीज अँड ब्रीडर फार्ममधून रोज किमान 400 पक्षी चिकन सेंटरला जातात. दर 45 दिवसानंतर ब्रॉयलरची विक्री केली जाते. त्याचप्रमाणे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगद्वारे इतर शेतकऱ्यांनाही पिल्लं पुरवण्यात येतात. तिथला खाद्याचा, लसीकरणाचा सर्व खर्च हा मालकालाच करावा लागतो. समोरच्या पार्टीकडे फक्त पिल्लं सांभाळण्याची जबाबदारी असते. त्यामुळे काटेकोरपणे लक्ष द्यावं लागतं. रात्रभर जे हॅचरीमध्ये जे काम असतं, जी सिस्टम मी जी बसवली ते ॲटोमॅटिक बसवली आणि जी काळजी मला घ्यावी लागते ती मी रात्रभर ती स्वतःच घेतो आहे. माणसं जरी असली तरी माणसांवर जरी मी विश्वास टाकला तरीसुद्धा ती काळजी घेण्यासाठी मी स्वतःच रात्रभर मी जागरण करत असतो. म्हणजे ते मी रात्रीतला 2-3 तास मी झोपतो येतो. पोल्ट्री फार्म व्यवसायात पगाऱ्यांना त्यांच्या कुटुंबियांची मोलाची साथ लाभली. तसंच सध्या 25 मजूर त्यांच्याकडे कामाला आहेत. हॅचरीचं काम 24 तास चालतं. तसंच ब्रीडरमध्ये 18 तास लाईट आवश्यक असते. त्यानंतर मात्र पक्ष्यांना अंधारात ठेवावं लागतं, नाहीतर प्रोलॅक्स आजार होऊन पक्षी दगावण्याची शक्यता जास्त असते. पोल्ट्री फार्मचं आर्थिक गणित बघितलं तर महिन्याला सर्वात जास्त खर्च होतो तो विजेवर, त्यानंतर खाद्यावर आणि लसीकरणावर. तसंच मजूर आणि इतर खर्च समाविष्ट केल्यास खर्च होतो 90 लाख रुपये. तर महिन्याला पिल्लांपासून उत्पन्न मिळतं 5 लाख रुपये आणि अंड्यांपासून 10 लाखांपर्यंत उत्पन्न मिळतं. म्हणजेच गंगा पगार एका महिन्यात 1 कोटी रुपयांची उलाढाल करतात. माझा जो व्यवसाय ब्रीडर, हॅचरी आणि बाहेरचे जे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग हा टोटल खर्च मला महिन्याला मजुरांपासून तो सर्व विजेचा खर्च सर्व खर्च जर पकडला तर मला महिन्याला 90 लाख रुपये माझा खर्च होतो. आणि कितीही कमी रेट असला तरी सरासरी मला महिन्याला 90 लाख रुपये खर्च जाऊन मला 10 लाख रुपये निव्वळ नफा राहू शकतो. राहुल हॅचरीज अँड ब्रीडर फार्म हे फार्म नाशिक जिल्ह्यातलं पहिलं व्यक्तिगत फार्म आहे. प्रचंड मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर गंगा पगार यांनी हे पोल्ट्रीचं विश्व शून्यातून उभं केलंय. कष्ट, जिद्द आणि मेहनत घेण्याची तयारी दाखवल्यास व्यवसाय यशस्वी करता येतो हे गंगा पगार यांनी दाखवून दिलंय. कॅमेरामन सतीश काळेसह पल्लवी जुन्नरे, साम मराठी, नाशिक.